पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो बहिणींनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया हालेलुया. शुभ वर्तमानाचा काम आहे. जिथे कुठे अंधार आहे तिकडे प्रकाश देणे. हालेलुया हालेलुया. जिथे अजूनपर्यंत शुभवर्तमान पोहोचलेलं नाही तिथे अंधाराचे राज्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग अंधाराच्या राज्याचा नाश कसे करायचं? हालेलुया. अंधाराच्या राज्याचा नाश करण्याचं काम आहे तिथे शुभ वर्तमान पोहोचवणे. त्यागाचे जीवन जगलेले लाजरस स्वर्गामध्ये नाव असलेले व्यक्ती म्हणून पोहोचले. हालेलुया. त्या धर्मानाचं काही नाव आहे? धर्मानाचं काही नाव आहे? हालेलुया. धर्मानाला नाव नाही. हालेलुया. धर्मानाला त्या काळामध्ये गावात नाव होते. कोणी पण विचारलं तर सांगायचा हो सेटला राहून म्हणून सांगायचा. हालेलुया हालेलुया. त्याचं नाव सांगलं. तो मेला त्याचं नाव सांगलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मत्तई सुवर्तमान 5व्या अध्यायामध्ये जेव्हा देवाच्या राज्याविषयी येशूने सांगितलं, येशूने बोलले की गरीब जे आहेत, हालेलुया, दरिद्र जे आहेत, आत्म्याने जे दरिद्र आहे ते धन्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लूका सुवर्तमानामध्ये 6व्या अध्यायामध्ये या गोष्टीचा एक निराळा स्पष्टीकरण येशूने दिले. हालेलुया. आपण लूका सुवर्तमान 6व्या अध्यायामध्ये देवाच्या राज्यातील या गौरवाच्या संबंधामध्ये बोललेल्या गोष्टीकडे आता ध्यान देऊया. हालेलुया हालेलुया हालेलुया. 6वा अध्याय 20व्या वचनापासूनचे वचन. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, अहो दीनांनो, तुम्ही धन्य. हालेलुया. कोणाकडे बघितलं? शिष्यांकडे बघून येशूने सांगितलं, अहो दीनांनो, तुम्ही केवढे धन्य. येशूचे शिष्य त्याग करून सर्व काही सोडून निघालेले लोक आहेत. हालेलुया. त्या शिष्यांकडे बघताना येशू नकळत बोलत आहे, तुम्ही केवढे धन्य. हालेलुया. कारण काही असेल बाकी अनेक लोक खूप धावपळ करत आहेत, खूप चिंता करत आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांचे प्रॉब्लेम असे आहे की साठवलेले संपत्ती कुठे ठेवू, केवढे साठवून ठेवलेले आहे. हालेलुया हालेलुया. एका धर्माने सांगितलं, आता माझे हे जे आहे ते मी आता तोडणार, मी नवीन तिकडे दुसरा बांधणार आहे. हालेलुया. कारण माझ्याकडे विपुलता आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्व मोठा गाजून झाले तेव्हा येशूने त्यांना विचारलेला प्रश्न असे आहे, अरे मूर्खा, अरे शहाणा म्हणून नाही बोलवलं, अरे मूर्खा, आज रात्री तू
तुझा आत्मा तुझ्यापासून घेण्यात आलं तर तू हे जे काय केलेलं आहे त्या सर्व गोष्टीचा काय फायदा? हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून परमेश्वर आपल्याला शिकवत आहे की तुम्ही धनवान होताना फालतू गोष्टीमध्ये धनवान न होता आत्मिक गोष्टीमध्ये धनवान होत राहा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. सर्वांची इच्छा आहे हसत बसायला. हालेलुया. तर देवाचे वचन येशूने शिष्यांच्याकडे बघून बोलताना बोललेले गोष्टी असते आहे. हालेलुया. तुम्ही आता जे हसत आहे तुम्ही रडाल. प्रेज द लॉर्ड. खाऊन पिऊन समाधानी आहे असे जे कोणी बोलत बसलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमचा दिवस आता जसे आहे तसे पुढे नाही चालणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही जे समाधानी आहे बोलत आहे तुमचा समाधानपणा टिकणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला जी शांती देत आहे ती शांती जग तुम्हाला देऊ शकत. परम पवित्र संस्काराला हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. खूप सुंदर वचन भाग आहे. हालेलुया. हे तुम्ही घरी वाचू शकताय. हालेलुया. आता आपण 24 पासूनचे वचन फक्त एकदा नुसतं ऐकत जाऊया. 24 पासूनचे वचन. परंतु तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार. हालेलुया. एका बाजूला शिष्य लोक आहे त्यांच्याकडे बघून येशू सांगत आहे तुम्ही केवढे धनी आहे. कोच चिंता नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या बाजूने जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे बघून खूप वाईट वाटत आहे. प्रेज द लॉर्ड. येशू त्यांच्याकडे बघून सांगत आहे तुमचं केवढे दुर्दशा होणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू. प्रियानो, शुभ वर्तमान आपल्याला सांगत आहे. हालेलुया. तुम्ही पैसाचा मार्ग, संपत्ती जुळवण्याचा मार्ग, हालेलुया, पटकन श्रीमंत बनण्याचा मार्ग नाही. प्रेज द लॉर्ड. देवाच्या राज्याचे जे रहस्य आहे ते तुम्ही जाणा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. तर तुम्हाला धन्य म्हणतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या गोष्टी ज्यांना कळालं नाही ते लोक खूपच दुर्दशामधून जात आहे. हे येशूच्या नाझरेने येशूला दिसले. हालेलुया. तुम्ही जिथे आहे तिकडे हात जोडून एक आशीर्वाद आता स्वीकार करा. प्रभू तुम्हा बरोबर असो. डोकं भयंकर दुखत आहे अशा अनेक लोकांना डोकं दुखण्याच्या त्रासातून पवित्र आत्मा बरे करत आहे. ऍसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांना, मांडीच्या काही भागामध्ये दुखणे आहे अशा लोकांना, कांद्याचे हाड दुखत आहे, मानेच्या बाजूला दुखणे आहे, पोटाच्या संबंधातील विशेष प्रकारे अपचनाच्या संबंधातील
तक्रार असलेल्या लोकांना पवित्र आत्मा बरे करत आहे. संडास गड्ड होत आहे, जुलाब होत आहे, अशा त्रासातील लोकांना पवित्र आत्मा बरे करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.